नवीन नाशिक प्रभाग समितीच्या बैठकीत झालेल्या शिवीगाळ प्रकरणाचे तीव्र पडसाद सोमवारी 29 जून रोजी झालेल्या महापालिकेच्या महासभेत उमटले. सभागृहातील शिस्तीचा मुद्दा ऐरणीवर येताच महापौरांनी स्पष्ट शब्दात इशारा देत यापुढे सभागृहात किंवा कोणत्याही अधिकृत बैठकीत शिवीगाळ, अर्वाच्य भाषा किंवा अशोभनीय वर्तन करणाऱ्या नगरसेवकाला थेट 6 महिन्यांसाठी निलंबित केले जाईल असे जाहीर केले. सभापती बाळकृष्ण शिरसाट यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या नवीन नाशिक प्रभाग समितीच्या बैठकीत नगरसेविका साधना मटाले यांनी गढूळ पाण्याच्या बाटल्या सभापतींसमोर ठेवत पाणी पुरवठ्याचा प्रश्न उपस्थित केला होता. त्यावेळी बोलण्याच्या प्रोटोकॉलवरून नगरसेवक मुकेश शहाणे आणि भाजपचे नगरसेवक सुधाकर बडगुजर यांच्यात भर सभेत अर्वाच्य भाषेत शाब्दिक चकमक झाली होती. या घटनेची शहरभर चर्चा झाली होती. या घटनेची गंभीर दखल घेत उपमहापौर विलास शिंदे यांनी महापौरांना पत्र देत संबंधित दोन्ही नगरसेवकांना समज देण्याची मागणी केली होती. त्यानंतर महासभेत हा विषय चर्चेला आला. अनेक नगरसेवकांनी सभागृहाची प्रतिष्ठा आणि लोकप्रतिनिधींच्या आचारसंहितेचा मुद्दा उपस्थित करत अशा प्रकारांवर कठोर कारवाईची मागणी केली. चर्चेनंतर महापौरांनी स्पष्ट इशारा देत सांगितले की गैरवर्तन, शिवीगाळ आणि गोंधळ कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही. यापुढे अशा प्रकारची पुनरावृत्ती झाल्यास संबंधित सदस्याला 6 महिन्यांसाठी निलंबित करण्याची कठोर कारवाई करण्यात येईल. यांनी पत्राद्वारे या विषयाचा उपयोग मांडला. सन्माननीय सर्व सदस्यांनी ज्यांनी इथे आपले मतं व्यक्त केलेली आहेत. मला असं वाटलं होतं की महिला भगिनी जास्त बोलतील, पण कदाचित कालचा प्रकार बघून त्यांना बोलायची इच्छा देखील झाली नाही. इतका निंदनीय प्रकार आहे. आणि आपण या सगळ्यांना काय सांगावं, ही कुठेतरी समाजात जे पडसाद उमटत आहे की खरंच नाशिकमध्ये काय चालू आहे. लोकप्रतिनिधी लोकांचे प्रश्न घेऊन अधिकाऱ्यांकडे या मीटिंग आणि या सभा आपण कशासाठी बोलवतो, हाच एक मुद्दा प्रथम आपण पाहिला पाहिजे. की सगळे आपण एका तणावात जगतो आहोत. सगळ्यांना कामं करायची आहेत. अधिकारी असतील, लोकप्रतिनिधी असतील, लोक असतील. आज नाशिकची जी प्रतिमा आहे ती आपण चांगल्या कामांनी उजळू अशी कुठेतरी भावना सगळ्यांमध्ये काम दाखवून देण्याकरता आहे. प्रत्येक लोकप्रतिनिधीला वाटतंय आज आपण मॉन्सून टास्क फोर्स तयार केलेला आहे. उन्नत नाशिक अभियान करतो आहे. कुंभमेळ्याची सर्व कामं सुरू आहेत. अशा या सगळ्या वातावरणामध्ये जेव्हा असं एखादं गालबोट लागतं तेव्हा नक्कीच ते अतिशय निंदनीय आहे. आणि याचा निषेध मी वैयक्तिक महापौर, महिला आणि सर्व सभागृहातल्या महिला आणि सभागृहातर्फे नोंदवते. त्याचबरोबर अशा पद्धतीचं वर्तन यापुढे सभागृहात कुठल्याही सभेमध्ये, ती प्रभाग सभा असू दे, इतर ज्या आपल्या आता समित्या म्हणाले त्या सभा असतील, असं कुठलंही वर्तन यापुढे कोणत्याही सदस्याने, लोकप्रतिनिधींनी केलं तर त्यांना 6 महिन्याकरता निलंबित केलं जाईल महासभेमधून. आणि हे न सांगता केलं जाईल सुमोटो की जर असं वर्तन पुढे कोणत्याही सभेमध्ये दाखवलं, दिसलं आणि जाहीररित्या कोणी केलं तर 6 महिने महासभेत त्यांना येण्यास बंदी असेल. महिला ही ऐकून घेते, तिथे उपस्थित राहते, काम करते, याचा अर्थ असा नाहीये की तिला आवाज नाहीये. आणि याची शिस्त नक्कीच पुरुषांनी बाळगावी असं मी सूचित करते. धन्यवाद. महापौरांच्या या भूमिकेमुळे सभागृहातील शिस्तीबाबत महापालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी कठोर भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले असून भविष्यातील बैठकींमध्ये अशा घटनांवर आळा बसतो का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.